नमस्ते, मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज ऑपरेशन सिंदूर नंतर सरकारने उचललेल्या पावलाबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा। पहलगाम या ठिकाणी 27 निरपराध पर्यटकांची झालेली हत्या आणि त्यामुळे भारतामधील जनतेचा रोष आणि त्यावर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये तणाव निर्माण होऊन सीमेवर ड्रोन हल्ले आणि लॉन्चर हल्ले मोठ्या स्वरूपात झाले आणि भारताने पाकिस्तानवर चढाई केल्यानंतर, आक्रमण केल्यानंतर, पाकिस्तानामध्ये घुसून 16 ठिकाणी बमबारी केल्यानंतर जागतिक रेटा आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी हस्तक्षेप करून भारताला आणि पाकिस्तानला संभाव्य युद्धापासून दूर ठेवले आणि त्यामुळे ऑपरेशन सिंधू हा भारतीय जनता पार्टीच्या सरकारला मागे घ्यावं लागलं, भारताला मागे घ्यावं लागलं किंवा स्थगित करावं लागलं आणि त्यामुळे देशभर वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा यांना उधाण आलेलं आहे। त्यातच ऑपरेशन सिंदूर राबवत असताना भारताच्या बाजूला एकही देश जगातील उभा राहिला नाही, तर पाकिस्तानच्या बाजूला चीन आणि तुर्की सारखी राष्ट्र उभे राहिले आणि भारताला आशा होती की अमेरिका आपल्या सोबत राहील, पण अमेरिकेने देखील दुर्लक्ष केलं, रशियाने पण आपल्याला समर्थन दिलं नाही। त्यामुळे भारतीय जनता पार्टीचं सरकार, मोदी सरकार कधी नव्हतं एवढं बॅकफूटवर आलं। संघाच्या लोकांना देखील या संदर्भात रुजलं नाही। मोदीची जी काही मीडिया आहे, मोदी मीडिया, गोदी मीडिया यांना देखील सरकारची ही भूमिका आवडली नाही। ऑपरेशन सिंदूर जर यशस्वी राबवलं असतं तर पाक व्याप्त जम्मू काश्मीरचा ताबा भारताला घेता आला असता। तसंच जी काही अतिरेकी हालचाली चालतात, पाकिस्तानमध्ये अतिरेकी ट्रेनिंग चालते आणि त्यामुळे भारतामध्ये असंतोष निर्माण होतो, त्याचाही देखील मुकाबला करता आला असता। असं जरी असलं तरी भारतीय विदेश नीती योग्य पद्धतीने हाताळता न आल्यामुळे पाकिस्तानचा हल्ला हा दहशतवादी हल्ला होता आणि भारत दहशतवाद खतम करण्यासाठी पाकिस्तानच्या विरुद्ध जंग छेडत आहे अशी भारताला आपली बाजू मांडता आली नाही जगाच्या पाठीवर आणि त्यामुळे अमेरिकेला त्या ठिकाणी हस्तक्षेप करावा लागला आणि अमेरिकेच्या सांगण्यावरून मोदी सरकार यांनी ऑपरेशन सिंधूर हे मागे घेतलं आणि त्यामुळं लष्करातील अधिकारी आणि भारतातील जे काही मंडळी ज्यांना भारत यांनी पाकतुवाक्त काश्मीर ताब्यात घेण्याचं स्वप्न बघितलं होतं, त्यांच्या स्वप्नाला तडा गेला आणि त्यामुळं मोदींच्या ज्या लोकप्रियतेला कुठेतरी तडा गेला आणि मोदी कणखर नेतृत्व नाही असं काही दिसून आलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या हिंदुत्वाच्या भूमिकेमुळे मुस्लिम देश देखील भारताच्या विरोधात गेले। असं असताना आगामी काळामध्ये ऑपरेशन सिंदूर सारख्या घटना घडताना भारत एकाकी पडणार नाही, जगाच्या व्यासपीठावर भारत एकाकी पडणार नाही। त्या दृष्टीनं मोदी सरकारनं विरोधी पक्षाच्या खासदारांना विश्वासात घेऊन जवळजवळ 126 खासदारांची टीम, वेगवेगळ्या टीम बनवलेल्या आहेत। सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्ष, काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, या सर्वांचे लोक किंवा काँग्रेसच्या काळात ज्यांनी विदेश नीती, विदेश मंत्रालय सांभाळलं, संरक्षण मंत्रालय सांभाळलं, अशा माजी मंत्र्यांना देखील या ज्या शिष्टमंडळात समावेश करून भागाभागातील देशांमध्ये जाऊन भारताची बाजू लावून धरण्याची किंवा भारताची बाजू समजावून देण्याचं ठरवण्यात आलेलं आहे। सरकारनं हा उचललेला योग्य पाऊल असं म्हणावं लागेल, कारण आतंक हमल्याला सर्वच देश हे नाडलेले आहेत, पिडलेले आहेत आणि जर आतंकी हमला होत असेल तर अशावर संपूर्ण जग हे त्या राष्ट्राच्या विरोधात जाण्याचा प्रकार बघितलेला आहे। ओसामा बिन लादेन हा जेव्हा भस्मासूर झाला तेव्हा सर्व जगाने
त्यांचा निषेध केला आणि अमेरिकेने त्याच्यावर पाऊल उचलून ओसामा बिन लादेन याचा खात्मा केला। आता भारताच्या भारतामध्ये जे दहशतवादी घुसतात, पुलवामा असो पहलगाम असो, यामध्ये दहशतवादी घुसून पहलगाममध्ये निरपराध पर्यटकांना मारहाण केली, तर पुलवामा येथील जवानांची हत्या केली आणि हा तीव्र असंतोष भारतामध्ये आहे। मग हिंदू मुस्लिम वाद असताना, भारतीय जनता पार्टीचं सरकार हिंदू मुस्लिम असं काही करत असताना, ट्रोल मीडिया अशा प्रकारे करत असताना सेंदूर अचानक थांबल्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील चलबिचल झालेली आहे आणि भारताची नाचक्की संपूर्ण जगात झालेली आहे। आणि भारताची नाचक्की रोखण्यासाठी, आपली प्रतिमा सुधारण्याच्या दृष्टीनं आणि आगामी काळामध्ये पाकिस्तानच्या विरुद्ध कठोर भूमिका घेताना आपण एकाकी पडणार नाही याची दक्षता घेण्यासाठी मोदी सरकारनं विरोधी पक्ष लोकांना एकत्र घेतलेला आहे आणि भारताची बाजू घेण्याच्या दृष्टीनं जगामध्ये आपले शिष्टमंडळ पाठवलं। एक स्वागतार्थ भूमिका आहे। यापुढे मोदी सरकार अशाच प्रकारे विरोधी पक्षाच्या लोकांना सोबत घेऊन भारताची आर्थिक नीती, विदेश नीती ठरवून देशात सार्वजनिक सुव्यवस्था निर्माण करून देश पुढे नेईल अशी अपेक्षा आहे। याबद्दल आपलं म्हणणं काय, कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत।